सोलर एनर्जी की आने वाले समय में बहुत अहम भूमिका होगी और उसी के बारे में हम जानने जा रहे हैं। इसके ऊपर हमें डिटेल में बताने के लिए, विस्तार से बताने के लिए गौरव वाणी जी हैं, उनको मैं स्टेज पर आमंत्रित करना चाहूँगी। और उसी के साथ नासिक विभाग के अध्यक्ष श्रीयुत सचिन जी फड़तरे, इनको भी स्टेज पर आमंत्रित करना चाहूँगी। सचिन जी फडतरे यांना आजचे वक्ते श्रीयुत गौरव वाणी यांचं स्वागत आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती। अतिशय तरुण असं हे व्यक्तिमत्व आजचे आपले वक्ते। त्यांची तुम्हाला ओळख करून देते। 19 वर्ष सोलर रूफटॉप सिस्टम इंटिग्रेशनच्या व्यवसायामध्ये आहेत। इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत। गेल्या 2 वर्षांपासून फादर ॲग्नेलो कॉलेज वाशी इथे सोलर स्किल बिल्डिंग वर्कशॉप्स घेतात आणि 50हून जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी सोलर रूफटॉप सिस्टमसाठी ट्रेन केलेलं आहे। त्यामुळे येत्या नजीकच्या भविष्यकाळामध्ये सोलर रूफटॉप सिस्टम्स जर जास्त वाढलेल्या आपल्याला दिसल्या तर त्यामध्ये यांचं योगदान निश्चितच मोलाचं असणार आहे। आजच्या विषयाबद्दलची सविस्तर माहिती देण्यासाठी मी सचिनजी फडतरेंना इथे आमंत्रित करते। नमस्कार, मी सचिन फडतरे, इकॅम चेअरमन नाशिक रिजन। सर्वप्रथम इकॅमेक्ससाठी आलेले सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, सप्लायर्स, मॅन्युफॅक्चरर्स आणि आज आपल्याला यंग जनरेशन दिसत आहे, कॉलेजचे नवीन स्टुडंट्स, भारताचं भविष्य, त्यांचं मी तर पहिले स्वागत करतो। आपल्या सध्याच्या भारत सरकारचे जे उद्दिष्ट आहे, गो ग्रीन एनर्जी, पोल्युशन फ्री इंडिया, असं माननीय आपले नरेंद्र मोदी साहेबांचं एक स्वप्न आहे। आणि आपले लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी आजच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये जवळपास 75,000 कोटी रुपये फक्त सोलरसाठी मंजूर केलेले आहेत। आणि त्यांचं एक प्रत्येक पहिली त्यांचं जे स्वप्न होतं हर घर बिजली, तसं आता हर घर सोलर त्यांचं उद्दिष्ट आहे। आता भविष्यकाळात सोलरशिवाय आपल्याला पर्याय नाही, तर त्यासाठी मी आपले ठेकेदार असेल, कॉन्ट्रॅक्टर्स असतील, सप्लायर्स असतील, मॅन्युफॅक्चर असेल आणि आपले लेबर्स यांनी ह्या सेगमेंटकडे अजून त्या जसं पाहिजे आपला कॉन्ट्रॅक्टर तसा वळालेला नाही। तर ते एक माझी सगळ्यांना विनंती राहील की त्या पद्धतीने त्या कॉन्ट्रॅक्टरकडे या क्षेत्रात पदार्पण करावे आणि त्याचे कामात त्यांनी हे घ्यावं। तर आपल्या आजचे जे वक्ते आपल्याला जे लाभलेले आहे, गौरव वाणी गो ग्रीन एनर्जी व्हेंचरचे आहे, द रिन्युएबल एनर्जी जनरेशन स्पेशलिस्ट आहे। ते आजची आपल्याला जे माहिती देणार आहेत ते सोलर ऑफ ग्रीड सिस्टीम्स, सोलर ऑन ग्रीड सिस्टीम्स, नंतर बेनिफिट्स ऑफ सोलर रूफटॉप सिस्टीम्स आणि त्याचं मेंटेनन्स ऑफ सोलर रूफटॉप सिस्टीम्स, सोलर सिस्टीम सायझिंग कॅल्क्युलेशन, सबसिडी बाय सेंट्रल गव्हर्नमेंट। सबसिडीचा सगळ्यात मोठा विषय आहे। आपल्याला जे हे लागतं पेमेंट्स, लोकांना खूप कन्फ्युजन्स आहे, सबसिडी कशा असतात, काय असतं, त्याच्याबद्दल पण ते माहिती देणार आहे। तर मी माननीय गौरवजी वाणी यांना आमंत्रित करतो, ते पुढचं ते विषय करतील। ओके, Good afternoon, everyone. So, firstly, I would like to thank Pense Madam for the wonderful introduction, Sachin sir for the introduction of the topic, and I would also like to thank the entire ECAMX organizing committee for giving me this opportunity for the presentation. Today I would like to speak about the solar rooftop systems. Solar rooftop systems in India, आपल्या देशामध्ये सोलार रूफटॉप सिस्टम हे बेसिकली 2 प्रकारचे असतात। पहिला म्हणजे सोलार ऑफ ग्रिड सिस्टम आणि दुसरं सोलार ऑन ग्रिड सिस्टम। Yes.
सो सोलार ऑफ-ग्रिड सिस्टम. सोलार ऑफ-ग्रिड सिस्टम म्हणजे ही सिस्टम जी असते ही ह्याला स्टँड अलोन किंवा इंडिपेंडंट सोलार सिस्टम पण बोललं जातं. सो ह्या सोलार सिस्टममध्ये कम्प्लिटली ग्रिडपासून डिस्कनेक्टेड सिस्टम असते ही. ह्या सिस्टममध्ये बेसिकली 3 कॉम्पोनंट्स असतात. पहिलं म्हणजे सोलार पॅनल्स. सोलार फोटोवोल्टेक पॅनल्स असतात हे विच कन्वर्ट्स सन्स लाईट इंटू डिरेक्ट करंट. DC इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट होतं सनलाईट विथ द हेल्प ऑफ अवर सोलार पॅनल्स. सोलार पॅनल हा पहिला कॉम्पोनंट असतो जो आपण लावतो रूफटॉप सिस्टममध्ये. दुसरा कॉम्पोनंट जो ऑफ-ग्रिड सिस्टममध्ये असतो तो आहे चार्ज कंट्रोलर. सो चार्ज कंट्रोलर कन्वर्ट्स द DC पॉवर अँड इट स्टोअर्स इंटू अ बॅटरी बॅकअप सिस्टम. थर्ड कॉम्पोनंट म्हणजे बॅटरी बॅकअप सिस्टम असतं ऑफ-ग्रिड सोलार सिस्टममध्ये. सो जेव्हा पण whenever we require electricity in the premises, electricity from the battery backup system is taken. बॅटरी बॅकअप सिस्टममधनं इलेक्ट्रिसिटी घेतली जाते. चार्ज कंट्रोलरमधनं ती कन्वर्ट होते फ्रॉम DC पॉवर टू युजेबल AC पॉवर अँड देन दॅट इज युटिलाइज्ड फॉर ड्रायव्हिंग द लोड. सो हा बेसिक प्रिन्सिपल आहे सोलार ऑफ-ग्रिड सिस्टमचा. ऑफ-ग्रिड सोलार सिस्टमचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत बरेचसे. ॲडव्हान्टेजेस बोललं तर मग ही कम्प्लिटली इंडिपेंडंट सोलार सिस्टम आहे, कम्प्लिटली इंडिपेंडंट सिस्टम आहे. सो ग्रिडशी काही कनेक्टिव्हिटी नाही आहे. सो ही सिस्टम अशा ठिकाणी लावतो आपण जिकडे जी डिस्ट्रीब्युशन ग्रिड आहे इलेक्ट्रिसिटीची ती रिलायबल नाही आहे. इट इज नॉट रिलायबल किंवा पॉवर आउटेजेस जरा जास्त होतात आणि वी रिक्वायर कॉन्स्टंट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो अशा ठिकाणी आपण सोलार ऑफ-ग्रिड सिस्टम लावतो. ह्याचं डिसॲडव्हान्टेज बघितलं गेलं तर मग सगळ्यात मेजर आणि सगळ्यात मोठं डिसॲडव्हान्टेज ह्याचं आहे ही आहे कॉस्ट. सो बॅटरी बॅकअप सिस्टम बोललं म्हणून ह्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट इनिशियल जी इन्व्हेस्टमेंट लागते सोलार सिस्टमची ती जरा जास्त लागते दॅन नॉर्मल सोलार सिस्टम. दुसरा जो पार्ट आहे, दुसरा जो टाईप आहे ते आहे आपलं सोलार ऑन ग्रिड सिस्टम. ह्याला सोलार नेट मीटरिंग सिस्टम पण बोललं जातं. सो सोलार नेट मीटरिंग सिस्टम ह्याच्यामध्ये काय होतं, दिस इज ही अशा ठिकाणी यूज केलं जातं जिकडे ग्रिड जी MSCB असो, अदानी असो, टाटा असो, डिस्ट्रीब्युशन कंपनी ग्रिड आहे ती कम्प्लिटली रिलायबल आहे. ती प्रॉपरली तिकडे पॉवर आउटेजेस खूप कमी होतात. अशा ठिकाणी ग्रिड कनेक्टेड सोलार सिस्टम यूज करतो आपण. सो सोलार नेट मीटरिंग सिस्टम ही जी आहे ह्याच्यामध्ये बेसिकली काय होतं, व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल. वी इन्स्टॉल द सोलार पॅनल्स ऑन द रूफ ऑफ अ पर्टिक्युलर प्रिमायसेस. कोणत्याही प्रिमायसेसवरती आपण सोलार पॅनल्स लावतो. हे जे सोलार पॅनल्स आहे हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. जी पण इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, वॉट एव्हर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय दीज सोलार पॅनल्स इज फर्स्ट यूज्ड इन द प्रिमायसेस. पहिले सेल्फ कन्झ्युम होते इलेक्ट्रिसिटी. एक्सेस इलेक्ट्रिसिटी ही एक्सपोर्ट केली जाते, दिली जाते टू द ग्रिड. सो आत्ता जे मीटर असतात आपल्या प्रिमायसेसमध्ये ते युनिडिरेक्शनल मीटर बोलतात त्याला. युनिडिरेक्शनल मीटर इन्स्टॉल्ड असतात. ते आपण चेंज करतो इंटू बाय डायरेक्शनल मीटर, त्याला नेट मीटर पण बोललं जातं. सो हे नेट मीटर जे असतं हे काय करतं, हे आपल्याला 2 रीडिंग्स देतात. किती इलेक्ट्रिसिटी आपण एक्सपोर्ट केली आहे MSCBला आणि किती इलेक्ट्रिसिटी आपण इम्पोर्ट केली आहे डिस्कॉमकडनं. सो महिन्याच्या एंडमध्ये बार्टर होऊन जातं इलेक्ट्रिकल युनिट्सचं आणि आपलं नेट मंथली बिल तेवढ्या युनिट्सनी कमी होऊन जातं. सो हे बेसिक प्रिन्सिपल आहे सोलार नेट मीटरिंग सिस्टमचं. सो सोलार ऑफ-ग्रिड सिस्टम अशा ठिकाणी यूज होते जिकडे आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे आहे जेव्हा लाईट जातात. आणि सोलार ऑन ग्रिड नेट मीटरिंग सिस्टम अशा ठिकाणी यूज होते जिकडे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचवायचं आहे, जिकडे आपल्याला इलेक्ट्रिक बिलची कॉस्ट कमी करायची आहे. सो हा मेजर डिफरन्स आहे दोघं सिस्टम्समध्ये. महाराष्ट्रामध्ये मेजरली आपण आता ऑन ग्रिड सिस्टमच यूज होतात. ऑफ ग्रिड सिस्टमचं पर्सेंटेज ऑफ ऑफ ग्रिड सिस्टम बरंच कमी झालेलं आहे सध्याच्या काळामध्ये. आणि जे काही गव्हर्मेंटकडनं सबसिडीज मिळतात त्या सगळ्या सबसिडीज फक्त ऑन ग्रिड सोलार सिस्टमसाठीच असतात, ग्रिड कनेक्टेड सोलार सिस्टमसाठीच आहेत. सो आपण पुढे गेलो प्रेझेंटेशनमध्ये. इकडे सोलार सिस्टममध्ये मेजर जो पार्ट असतो तो आहे सोलार पॅनल्सचा. सोलार पॅनल्स जे आहेत आता मार्केटमध्ये 2 मेजर टाईपचे पॅनल्स असतात. एक पॉलिक्रिस्टलाइन पॅनल आहे.
ही जरा जुनी टेक्नॉलॉजी आहे, गेले 25 वर्ष जुनी टेक्नॉलॉजी आहे. ह्याचा पॅनल्स जो असतो ह्याची इफिशियन्सी 17 to 18% इफिशियन्सी मिळते आपल्याला पॉलिक्रिस्टलाइन सोलार पॅनल्समध्ये. आणि ॲव्हरेज पॉवर जी प्रत्येक पॅनल देतं आपल्याला पॉलिक्रिस्टलाइन ते अंदाजे 330 वॉट पीकचं असतो. ते डिफर होत राहतं कंपनी टू कंपनी. मोनोक्रिस्टलाइन पॅनल्स जे असतात ही दुसरा टाईप ऑफ पॅनल आहे. दिस इज अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी, 4 ते 5 वर्ष जुनी टेक्नॉलॉजी आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला पॅनलची इफिशियन्सी 20 ते 22%, 20 to 22% इफिशियन्सी मिळते. ॲव्हरेज आउटपुट पॅनलचा 540 वॉट आहे. सो मेजर जो डिफरन्स दोघं पॅनलमध्ये असा आहे, पॉलिक्रिस्टलाइनमध्ये जेवढं आउटपुट मिळेल जागेमध्ये एका एक्स अमाऊंट ऑफ जागेमध्ये त्याच्याहून 1.5 टाइम्स आउटपुट आपल्याला मोनोक्रिस्टलाइन जी नवी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामधनं मिळतं. सो हा बेसिक डिफरन्स आहे मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलिक्रिस्टलाइन दोघं टाईप ऑफ पॅनल्समध्ये. तुम्ही बघाल इकडे एक ग्राफ दिलेला आहे मी, डिग्रेडेशन ग्राफ. सो डिग्रेडेशन ग्राफ काय आहे, कोणतीही सोलार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोलार पॅनलवरती वॉरंटी देते. जी वॉरंटी असते ती परफॉर्मन्स वॉरंटी असते. आपले सोलार पॅनल्स, आपलेच नाही जगातला कोणताही सोलार पॅनल असो, तो पॅनल इयर ऑन इयर डिग्रेड होतो इफिशियन्सीमध्ये, त्याचं आउटपुट कमी होत राहतं प्रत्येक वर्षी. सो जो डिग्रेडेशन असतं सोलार पॅनलचं ते लिनियर डिग्रेडेशन असतं. पहिल्या वर्षी सोलार पॅनल 2% आउटपुट कमी द्यायला चालू होतं, 2% त्याचं आउटपुट कमी होऊन जातं, इफिशियन्सी कमी होऊन जाते. फ्रॉम सेकंड इयर टू 25th इयर डिग्रेडेशन रेट इज लेस दॅन 0.7%. सो कोणत्याही कंपनीची वॉरंटी आपण बघाल तर मग ती अशी असते की ॲट द एंड ऑफ 25th इयर द सोलार पॅनल विल बी ॲट 80% आउटपुट. 80%चा आउटपुट देईल सोलार पॅनल 25 वर्षाच्या एंडला. सो हा त्याचा डिग्रेडेशन कर्व आहे. सो आज आपण समजा 10 किलोवॉटची सिस्टम लावली, 25 वर्षाच्या एंडला ती फक्त 8 किलोवॉटचा आउटपुट देईल आपल्याला. 20% ती सिस्टम डिग्रेड होऊन जाते 25 वर्षामध्ये. इन्व्हर्टर, दुसरा मेजर कॉम्पोनंट सोलार नेट मीटरिंग सिस्टममध्ये असतो, हा आहे इन्व्हर्टर. इन्व्हर्टरमध्ये पण आपले 2 प्रकार असतात. पहिला आहे स्ट्रिंग इन्व्हर्टर आणि दुसरा प्रकार आहे मायक्रो इन्व्हर्टर. सो स्ट्रिंग इन्व्हर्टरमध्ये काय होतं, स्ट्रिंग इन्व्हर्टर युजली अशा ठिकाणी यूज होतं जिकडे आपण सोलार पॅनल लावतो आहोत कम्प्लिटली शॅडो फ्री रिजनमध्ये, सोलार पॅनलवरती कधीही शॅडो येणार नाही अशा ठिकाणी आपण स्ट्रिंग इन्व्हर्टर वापरतो. स्ट्रिंग इन्व्हर्टरमध्ये बेसिकली काय होतं, प्रिन्सिपल काय आहे स्ट्रिंग इन्व्हर्टरचा, की अंदाजे 17 ते 18 पॅनल, 17 to 18 पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीजमध्ये कनेक्ट करून त्याची एक स्ट्रिंग बनते. सो ही स्ट्रिंग जी बनलेली आहे सोलार पॅनलची, त्या 17 पॅनलच्या स्ट्रिंगमध्ये एका पॅनलवरती शॅडो आली तर मग दॅट विल अफेक्ट अँड रिड्यूस द आउटपुट ऑफ ऑल द 16 पॅनल्स दॅट आर कनेक्टेड इन द सिरीज. सो म्हणून स्ट्रिंग इन्व्हर्टर अशा ठिकाणी वापरलं जातं जिकडे कंप्लीट शॅडो फ्री इन्स्टॉलेशन आहे आपलं सोलार सिस्टमचं. दुसरं इन्व्हर्टर आहे तो आहे मायक्रो इन्व्हर्टर. मायक्रो इन्व्हर्टर अशा ठिकाणी यूज होतं जिकडे डायनॅमिकली मूव्हिंग शॅडो आहे. आता समजा एक बंगला बांधलेला आहे ज्याच्यावरती आपल्याला सोलार सिस्टम लावायची आहे. त्या बंगल्याच्या आजूबाजूला बिल्डिंग्ज आहे, झाडं आहेत बरेचसे. सो डायनॅमिकली मूव्हिंग शॅडो खूप आहे. सो अशा केसमध्ये आपण मायक्रो इन्व्हर्टर यूज करतो. मायक्रो इन्व्हर्टर यूज करून आपण प्रत्येक पॅनल इंडिव्हिज्युअलाइज करतो, इंडिपेंडंट करतो. सो प्रत्येक पॅनलचा खालती छोटा इन्व्हर्टर असतो तो मायक्रो इन्व्हर्टर, आणि एक पॅनलचं आउटपुट कमी झालं त्याच्यानी बाकीचं फुल सिस्टमचं आउटपुट सेम तसंच राहील, त्याच्यानी बाकी सिस्टमचं आउटपुट कमी नाही होत. सो हा मेजर डिफरन्स आहे स्ट्रिंग आणि मायक्रो इन्व्हर्टरमध्ये. हा जो फोटो बघत आहो आपण, हे स्ट्रिंग इन्व्हर्टरचा फोटो आहे. मिडलमध्ये बघाल तुम्ही ते स्ट्रिंग इन्व्हर्टर आहे, 30 किलोवॉटचं ऑनग्रिड स्ट्रिंग इन्व्हर्टर आहे. लेफ्टला आहे DCDB, DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स. DC साईडचे जे सर्च प्रोटेक्शन डिव्हायसेस असतात ते DCDBमध्ये आहेत, आणि AC साईडचे सर्च प्रोटेक्शन डिव्हायसेस असतात ते ACDBमध्ये असतात. सो हा बेसिक फोटो आहे इन्व्हर्टरचा, स्ट्रिंग इन्व्हर्टरचा. आपण पुढे येऊ बेनिफिट्सबद्दल. सोलार रूफटॉप सिस्टम, सोलार नेट मीटरिंग सिस्टमचे बेनिफिट्सबद्दल थोडं बोलूया आता. सो सगळ्यात मेजर आणि पहिलं बेनिफिट जे दिसतं आपल्याला ह्याच्यामध्ये ते फायनान्शियल बेनिफिट आहे. फर्स्टली फायनान्शियल बेनिफिट. सो रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये काय होतं, रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये यू हॅव द बेनिफिट की कंप्लीट आपलं इलेक्ट्रिक बिल 0 होऊ शकतं एक्सेप्ट द डिमांड चार्जेस. तुम्ही कोणताही कन्झ्युमर असो किंवा कोणत्याही डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये तुम्ही परचेस करत असाल, डिमांड चार्जेस तुम्हाला भरावे लागतात. बट रेसिडेन्शियलमध्ये डिमांड चार्जेस सोडून व्हीलिंग चार्जेस,
एनर्जी चार्जेस, बाकी सगळे सरचार्जेस कम्प्लिटली झिरो होऊन जातात आणि आपलं कम्प्लीट बिल झिरो होण्याचं पोटेन्शियल असतं रेसिडेन्शियल कन्झ्युमर्सला. तिकडेच इंडस्ट्रियल आणि कमर्शियल कन्झ्युमरचं बिलिंग जे होतं हे TODच्या हिशोबाने होतं, टाईम ऑफ डेच्या हिशोबाने होतं. सो TOD डी झोन जो असतो तो संध्याकाळचा 6 ते 10 वाजेपर्यंतचा पीक टाईम झोन असतो. सो इंडस्ट्रियल आणि कमर्शियल सेक्टरमध्ये जेव्हा आपण सोलार सिस्टमचे कॅल्क्युलेशन्स करतो तेव्हा डी टाईम झोनमध्ये ऑफसेट नाही होत इलेक्ट्रिसिटी, बार्टर डी टाईम झोनमध्ये होत नाही इलेक्ट्रिसिटी सोलार सिस्टमची. सो कन्झ्युमरला त्याचं ॲट कॉस्ट जेवढे कन्झ्युम केले आहेत युनिट्स तेवढं त्यांना पैसे द्यावे लागतात डिस्ट्रीब्युशन कंपनीला. सो रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये कंप्लीट झिरो होण्याचे चान्सेस असतात, बट इंडस्ट्रियल अँड कमर्शियल सेक्टरमध्ये सोलार सिस्टम कॅल्क्युलेट करताना कन्झम्पशन फक्त बाकी TOD डी इव्हनिंगचा टाईम झोन आहे ते सोडून आपण कॅल्क्युलेट करतो. सेकंड मेजर बेनिफिट आपण बघतो ते आहे क्विक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. सो गव्हर्मेंटच्या सबसिडीज आहे रेसिडेन्शियल कन्झ्युमर्ससाठी आणि कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कन्झ्युमर्ससाठी गव्हर्मेंट फायनान्शियल बेनिफिट देतं इन्कम टॅक्स डेप्रिसिएशनमधनं. सो बिकॉज ऑफ दीज फायनान्शियल बेनिफिट्स, सबसिडीज अँड इन्सेंटिव्ज, द ब्रेक इवन जे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट होतं सोलार सिस्टममध्ये ते विदिन 3 इयर्स 3 वर्षाच्या आसपास होऊन जातं आपलं कम्प्लीट ब्रेक इवन, प्लस पुढचे 25 वर्ष आपल्याला इलेक्ट्रिसिटी फ्रीमध्ये मिळते. सो दिस प्रूव्स टू बी अ रिअली गुड इन्व्हेस्टमेंट फॉर एनी कन्झ्युमर. थर्ड पॉईंट विच इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन टुडेज एज ते आहे सिक्युरिटी फ्रॉम प्राईस हाईक्स. सो आपली जी सोलार सिस्टम ग्रिड कनेक्टेड सोलार सिस्टम बोलतो ज्याला नेट मीटरिंग सिस्टम, ते प्युअर युनिट टू युनिट बार्टर आहे. सो त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा रेट कुठे येत नाही. आत्ता जो रेट चालू आहे दॅट कीप्स ऑन इन्क्रीजिंग इयर ऑन इयर. प्रत्येक वर्षी आपला जो इलेक्ट्रिसिटीचा रेट आहे तो वाढत राहतो, बट जेव्हा आपण सोलार सिस्टम लावतो तेव्हा प्युअर बार्टर होतं आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा रेट कितीही वाढला ते आपल्याला अफेक्ट नाही होत बिलकुलही. फोर्थ पॉईंट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. सो सोलार सिस्टम लावल्यावर दिस बिईंग क्लीन अँड ग्रीन एनर्जी आपण क्लायंटचा कन्झ्युमरचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यामध्ये खूप मदत करतो त्याची. पुढचं आहे युटिलायझेशन ऑफ द अनयुज्ड स्पेस. जेव्हा आपण रूफटॉपवरती सोलार सिस्टम लावतो, आत्ता जे छत करंटली अनयुज्ड आहे, आयडल आहे, त्याच्यावरती आपण सोलार रूफटॉप सिस्टम लावून वी इन्क्रीज द पोटेन्शियल ऑफ एनर्जी जनरेशन फ्रॉम द रूफ स्पेस. जो मेजर प्रश्न पडतो लोकांना सोलार सिस्टम बोलल्यावर, सोलार पॅनल्स बोलल्यावर, ह्याचं पावसाळ्यामध्ये काय होणार. पावसाळ्यामध्ये तर जनरेशन कमी होईल ह्याचं खूप. सो आपलं कंट्री इंडिया बिईंग ट्रॉपिकल कंट्री, महाराष्ट्र स्टेटनी नेट मीटरिंगचे गाईडलाईन्स आणि जे लॉज आहे ते एकदम ब्युटिफुली डिझाईन केलेले आहे. हे काय होतं, आपलं सोलार सिस्टम जी आहे समर सीझनमध्ये ह्याचं जनरेशन वाढतं बिकॉज ऑफ लॉंगर डेज अँड हायर इंटेन्सिटी ऑफ सनलाईट. सो इन समर सीझन अवर जनरेशन इन्क्रीजेस बाय 50%. 50% जनरेशन वाढतं समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये. जे एक्स्ट्रा जनरेशन आहे ते आपल्या कन्झ्युमर नंबरसोबत एक व्हर्च्युअल एनर्जी बँक असोसिएटेड असते. त्या बँकमध्ये ते एक्स्ट्रा जनरेटेड युनिट्स, एक्स्ट्रा एक्सपोर्टेड युनिट्स राहून जातात. सो द एनर्जी बँक, एक्स्ट्रा एक्सपोर्टेड युनिट्स आर स्टोर्ड इन द व्हर्च्युअल एनर्जी बँक. मग काय येतं, मग पावसाळा येतो, रेनी सीझन कम्स आफ्टर दॅट. रेनी सीझनमध्ये आपलं आउटपुट इट ड्रॉप्स डाऊन बाय 30 to 35%. सो जे एक्स्ट्रा 50% आपण जनरेट केलेले आहेत समरमधनं त्यातलं 30 युनिट्स घेऊन घेतो आणि आपलं रेनी सीझनचं बिल ऑल्सो इट गोज डाऊन टू 0. देन कम्स विंटर सीझन. विंटर सीझनमध्ये काय होतं, विंटर सीझनमध्ये अराउंड 7 to 10% अगेन अवर जनरेशन ड्रॉप्स. So again from the remaining 20 units in the bank, 10 units are taken and our winter's bill is also brought down to 0. So throughout the year we enjoy the benefit of pure zero electric bill. Current seasonal variation is covered with the help of the virtual energy bank concept. So समर झालं, विंटर झालं, रेनी सीझन, सगळे सीझन संपले, मग येतं आपलं फायनान्शियल इयर एंड मार्च 31. सो आपण जितके पण एक्स्ट्रा युनिट्स एक्सपोर्ट केलेले आहे, जितके पण युनिट्स आपण एक्स्ट्रा बँकेमध्ये आहे, आपल्या व्हर्च्युअल बँकमध्ये आहे, ते सगळे युनिट्स सेट ऑफ होऊन 0 होऊन जातात मार्च 31ला आणि डिस्कॉम पेज यू बॅक ॲट अ रेट ऑफ 3.85 to 4 rupees ॲट द एनर्जी प्रोक्युअरमेंट रेट. सो ही जी अमाऊंट आहे ही एप्रिलचं बिल, समजा मार्चमध्ये आपण 100 युनिट्स एक्सपोर्ट केले, बँकेमध्ये 100 युनिट्स आहे आपल्या, तर एप्रिलचं बिल आपलं -400 rupees येईल. हे जे बिल आहे, जी अमाऊंट आहे, ही कम्प्लिटली क्रेडिटेड अमाऊंट आहे इन युअर नेम.
हे तुमच्या बँकेमध्ये पैसे नाही येत, हे फक्त तुमच्या नावामध्ये अमाऊंट क्रेडिट होऊन येते डिस्ट्रीब्युशन कंपनीमध्ये. सो पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूया मेंटेनन्स ऑफ द सोलार सिस्टम. सो ही जी सोलार सिस्टम, सोलार रूफटॉप सिस्टम आपली आहे, ही कम्प्लिटली स्टॅटिक सिस्टम आहे. ह्याच्यामध्ये कोणताही मेकॅनिकली मुव्हिंग पार्ट नाही आहे. मेंटेनन्स बघितलं तर ॲज सच जास्त काही मेंटेनन्स नसतो ह्याच्यामध्ये, बट we have to do regular checking of all the electrical components. So maintenance आपण 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. पहिला म्हणजे टेक्निकल मेंटेनन्स, ज्याच्यामध्ये रेग्युलर चेकिंग ऑफ ऑल द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, ज्याच्यामध्ये आपले स्विच गिअर आले, इन्व्हर्टर आले, पॅनल्स, मग पॅनल टू पॅनलचं कनेक्शन असतं, ते सगळे कनेक्शन्स चेक केले जातात. हे रेग्युलर इंटरवल्सवरती चेक केले जातात. मग नंतर आपण सोलार पॅनल जे लावतो आहोत, त्या पॅनल लावायला एक स्ट्रक्चर, मेटल स्ट्रक्चर बनवलेलं आहे आपण, ते मेटल स्ट्रक्चरचं चेकिंग होतं. मग नंतर आपली सोलार सिस्टम जी आहे ह्याच्यासोबत डेली मॉनिटरिंग सिस्टम असते. सो आपलं इन्व्हर्टर जे आहे, इन्व्हर्टरला वायफाय एनेबल्ड इन्व्हर्टर असतं, ज्याच्यानी आपण एव्हरी डे जनरेशन इज अपलोडेड टू द क्लाउड आणि तुम्ही ट्रॅक करू शकतात काय जनरेशन आहे सोलार सिस्टमचं. सो डेली बेसिसवरती ही जनरेशन ऑनलाईन मॉनिटर होतं, ज्याच्यानी आपल्याला काहीही सिस्टममध्ये फॉल्ट किंवा ॲबनॉर्मलिटीज असल्या ते इमिडिएटली समजून जातं. सेकंड मेजर मेंटेनन्स ऑफ द सोलार सिस्टम इज हाऊसकीपिंग मेंटेनन्स, म्हणजे पॅनल क्लिनिंग मेंटेनन्स. सो आपण कितीही महागाचा रेबॅनचा जरी चष्मा घेतला, साफ नाही केलं त्याला आपल्याला काही दिसणार नाही. सेम थिंग इज विथ सोलार पॅनल्स. वी हॅव टू क्लीन द सोलार पॅनल्स विथ वॉटर. पाण्याने आपल्याला सोलार पॅनल्स क्लीन करावे लागतात. आता आपण पुणे साईड, सोलापूर, सांगली ह्या साईडला गेलो तर मग आपल्याला पॅनल्स 2 आठवड्यातनं एकदा साफ करावे लागतात. सो इन 14 days वी हॅव टू क्लीन द पॅनल्स वन्स. बट वेन वी कम टू मुंबई इज अ ह्युमिड ॲटमॉस्फिअर. मुंबईमध्ये जरा ह्युमिड ॲटमॉस्फिअर आहे, इकडे कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे, तर धूळ खूप जास्त आहे. सो मुंबईसारख्या ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला पॅनल्स आठवड्यातनं एकदा क्लीन करावे लागतात. वन्स एव्हरी वीक यू हॅव टू क्लीन द सोलार पॅनल्स. So in the year 32 times we have to clean the solar panels. Remaining 22 weeks it is already raining, so we need not clean the solar panels in the rainy season. So आठवड्यातनं प्रत्येक आठवड्यातनं एकदा आपण सोलार पॅनल्स क्लीन केलं तर मग आपल्याला आउटपुट प्रॉपर मिळतं त्याच्यामधनं, अँड आवर सिस्टम इज ॲट द मॅक्सिमम इफिशियन्सी. ओके, सो आता मी जस्ट एक आयडिया देतो की सोलार सिस्टम आपण कॅल्क्युलेट कशी करू शकतो. सो हे एक इलेक्ट्रिक बिल आहे एका रेसिडेन्शियल कन्झ्युमरचं. तुम्ही बघाल तर त्यांचं एकूण वापर, युनिट कन्झम्पशन 7476 युनिट्स आहे. सो आपली जी 1 किलोवॉटची सोलार सिस्टम आहे ही दिवसाला 4 युनिट्स ऑन अ डेली बेसिस जनरेट करते. सो महिन्याला आपली सोलार सिस्टम 120 युनिट्स जनरेट करते. हे ॲन्युअल ॲव्हरेज आहे. समर सीझनमध्ये जास्त जनरेट होईल, रेनी सीझनमध्ये कमी, विंटर सीझनमध्ये थोडं कमी. सो पूर्ण वर्षाचं ॲव्हरेज बघितलं तर 120 युनिट प्रत्येक महिन्याला जनरेट करतं 1 किलोवॉट सोलार सिस्टम. सो आपली जी रिक्वायरमेंट आहे 7476 युनिट्स, ते मंथली कन्झम्पशन आहे आपल्याकडे, मंथली जनरेशन पर किलोवॉट आहे आपल्याकडे. वी जस्ट हॅव टू डिवाइड द मंथली कन्झम्पशन बाय मंथली जनरेशन आणि आपल्याला सिस्टम साईज कळून येते. सो 7476 डिवायडेड बाय 120 केलं आपण तर मग आपल्याला सिस्टम साईज येते 62 किलोवॉट ह्यांची सिस्टम रिक्वायरमेंट आहे. सो असं आपण काढतो की किती रिक्वायरमेंट आहे एका कन्झ्युमरची. आता हे दुसरं इलेक्ट्रिक बिल आहे, ह्या कन्झ्युमरची रिक्वायरमेंट 9986 युनिट्स आहे. सो सेम थिंग डिवाइड बाय 120 केलं मंथली कन्झम्पशनला, आपल्याला 83 किलोवॉटची सिस्टम रिक्वायरमेंट आली. बट आपण ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली तर सँक्शन लोड फक्त 20 किलोवॉटचं आहे. तर मग ह्या पर्टिक्युलर कन्झ्युमरला आपल्याला काय करावं लागतं, ही 2 स्टेप प्रोसेस होते. आपल्याला सँक्शन लोड पहिले वाढवून घ्यावं लागतं आणि मग त्याच्यावरती आपण सोलार सिस्टम 83 किलोवॉटची लावू शकतो. हे एक इलेक्ट्रिक बिल आहे आपलं. जेव्हा सोलार नेट मीटरिंग सिस्टम लागतं तेव्हा हा एक पेज इलेक्ट्रिक बिलमध्ये ॲड होऊन जातो. हा आहे सोलार नेट मीटर कन्झम्पशन डिटेल्सचा पेज. ते येल्लोमध्ये मार्क केलेलं, हायलाईट केलेले आहेत, ते आपलं जनरेशन, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट डेटा आहे. सो ही पर्टिक्युलर सिस्टमनी 6800 युनिट्स जनरेट केले आहे ह्या महिन्यामध्ये आणि एक्सपोर्ट केलेले आहे 4200 युनिट्स.
बाकीचे जे 2500 युनिट होते ते सेल्फ कन्झ्युम केले आहेत ह्या क्लायंटनी, आणि रात्रीच्या टाईमला त्यांनी इम्पोर्ट केलेले आहेत 3599 युनिट्स. तुम्ही खालती बघाल मेसेज, अजून एक लाईन तिकडे येल्लोमध्ये मार्क केलेली आहे, मेसेज रूफटॉप सोलार युनिट्स एक्सपोर्टेड 4237 युनिट्स, इम्पोर्टेड 3599 युनिट्स. जेवढे आपण इम्पोर्ट केले ते कम्प्लिटली सगळे युनिट्स ॲडजस्ट होऊन गेले, 3599 युनिट्स ॲडजस्टेड, आणि ह्यांच्या बँकेमध्ये गेले बाकीचे 3851 युनिट्स बँकमध्ये आहे ह्यांच्या. सो हा बेसिक कॉन्सेप्ट आहे एनर्जी बँकचा. सगळ्यात इम्पॉर्टंट विषय म्हणजे आत्ताचा जो चालू आहे तो सबसिडीचा चालू आहे. सो सबसिडी बघितली आपण तर सबसिडी फक्त रेसिडेन्शियल इंडिपेंडंट युजर्सला मिळते आहे आत्ता सध्या, आणि ही सबसिडी जी आहे ही सेंट्रल गव्हर्मेंट थ्रू स्टार्ट केलेली सबसिडी आहे. सो तुमचा इंडिपेंडंट बंगला असेल, इंडिपेंडंट विला असेल, इंडिपेंडंट कन्झ्युमर असाल तुम्ही, तर मग तुम्ही सोलार सिस्टम लावू शकाल आणि तुम्हाला इमिडिएटली त्याच्यावरती सबसिडी मिळेल. सबसिडीचं बेनिफिट काय आहे, किती रुपीजची सबसिडी मिळते आता आपल्याला. सो अप टू 2 किलोवॉट, 2 किलोवॉटपर्यंत तुम्हाला 30,000 रुपये पर किलोवॉटची सबसिडी मिळते. 2 किलोवॉटच्या वरती गेली सिस्टम साईज तर मग प्रत्येक किलोवॉटला 18,000 रुपयाची सबसिडी मिळेल तुम्हाला. प्लस 3 किलोवॉटच्या वरती गेली आता सबसिडी तर मग आपल्याला सबसिडीला एक कॅप ठेवलेला आहे, तो आहे 78,000 रुपीजचा. म्हणजे आपली सिस्टम 6 किलोवॉटची असो, 7ची असो, 10ची असो, आपल्याला 78,000चा कॅप आहे सबसिडीवरची. 78,000 मॅक्सिमम सबसिडीचे मिळतील. ही जी सबसिडी आहे ही तुम्ही डिरेक्टली pmsuryaghar.gov.in वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात सबसिडीसाठी. त्याच्यामध्येच एक वेंडरची लिस्ट असते, तुम्ही डिरेक्टली त्या लिस्टमधनं वेंडर सिलेक्ट करू शकतात आणि डिरेक्टली अप्लाय करू शकतात सबसिडीसाठी तिकडनं. सो जी काही सबसिडी मिळते ही गव्हर्मेंटची, ही डिरेक्टली तुम्हाला कन्झ्युमरच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जाते. प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यावर विदिन 1 or 2 months टाईम पिरियड ही सबसिडी क्रेडिट होऊन जाते इन द कन्झ्युमर्स बँक अकाउंट. सो ही जी सबसिडी आहे हिला पोस्टपेड सबसिडी आहे. 78,000 रुपीजचं कॅप आहे त्याच्यावरती. अजून इन्फॉर्मेशन त्याच्यावरती एनरोल कुठून करायचं, सो ही गव्हर्मेंटची वेबसाईट आहे pmsuryaghar.gov.in. या वेबसाईटवरती लॉग इन केल्यावर तुम्ही सबसिडीसाठी एनरोल करू शकतात इमिडिएटली. एक जस्ट कंपनीबद्दल बॅकग्राऊंड देतो. सो गो ग्रीन व्हेंचर्स आपली ही जी कंपनी आहे ही गेले 19 वर्षांपासून रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये आहे. आपण टोटल 10,000 किलोवॉटहून जास्त रूफटॉप इन्स्टॉलेशन्स केले आहेत. 200हून जास्त प्रोजेक्ट्स झालेले आहेत आपले टोटल आत्तापर्यंत. प्राऊडली मी आता बोलू शकतो की अवर कंपनी इज द फर्स्ट कंपनी इन द एंटायर नेशन ज्याला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेशन मिळालं आहे फॉर विंड अँड सोलार हायब्रिड इन्स्टॉलेशन. सो ही सोसायटी आहे यश एन्क्लेव्ह सोसायटी डोंबिवलीमध्ये. इकडे विंडमिल आणि सोलार ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ऑफग्रिड सिस्टम दिलेली आम्ही त्यांना 2012 साली 2012मध्ये. ॲट दॅट टाईम पूर्ण कंट्रीमध्ये ही एकटी अशी रूफटॉप सिस्टम होती, विंड अँड सोलार हायब्रिड सिस्टम, जी पूर्ण रेसिडेन्शियल हाय स्टोरी रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सला लिफ्ट्स, वॉटर पंप्स आणि लाईटिंग कंप्लीट बिल त्यांचं 0 आणलेलं आहे ह्या सिस्टमनी. सो ऑफग्रिड सिस्टम किंवा ऑनग्रिड सिस्टम असो, आपण रूफटॉपमध्ये विंड पण लावू शकतो आणि विंड सोलार हायब्रिड रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स पण करू शकतो त्या अशा केसमध्ये आपण. सो कमर्शियल इन्स्टॉलेशन्स असतात बरेच. सो इन्स्टॉलेशनमध्ये बेसिकली 3 मेजर टाईप आहेत: कमर्शियल इन्स्टॉलेशन, इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन आणि रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन. रेसिडेन्शियलला आपल्याला सबसिडी बेनिफिट मिळतं. कमर्शियल आणि इंडस्ट्रियलला जो क्लायंट आहे त्यांना इन्कम टॅक्स डेप्रिसिएशन बेनिफिट मिळतं. सो कमर्शियलमध्ये असा एक प्रोजेक्ट मी शोकेस करू शकतो. इकडे ब्लू रूफ क्लब आहे, हे 200 किलोवॉटचा प्रोजेक्ट आहे. ह्यांचं पूर्ण वर्षाचं बिल 60 लाखाचं यायचं, ते आता कम्प्लिटली 0 येतं. कमर्शियल इन्स्टॉलेशन. मग आहे एम्पायर फर्निचर, हे एक इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन आहे. टिन शीड, इंडस्ट्री जी असते, इंडस्ट्रीवरती युजली टिनचे पत्रे लागलेले असतात, टिन शेड लागलेली असते. सो टिन शेडवरती पण आपले सोलार पॅनल्स बसतात. टिन शेडवरती आपण सोलार इन्स्टॉलेशन करतो. हे एक तसा फोटो आहे टिन शेड इन्स्टॉलेशनचा. हे 220 किलोवॉटचं इन्स्टॉलेशन आहे.
आणि जेव्हा सोसायटीजवरती जातो आपण तेव्हा आपल्याला एलिव्हेट करून सोलार सिस्टम लावावी लागते, स्ट्रक्चर बनवावं लागतं खालती एक, आणि मग सोलार सिस्टम बनवावी लागते. ही वेस्टगेट सोसायटी लोधा लक्झरी आहे. 240 किलोवॉट्सचं इन्स्टॉलेशन आहे. हे रेसिडेन्शियल इन्स्टॉलेशन आहे एक. So thank you all for the patient here.